चटणी म्हटलं की सर्वात आधी आठवते ती नारळाची चटणी। आणि नारळ हे असं बहुगुणी फळ आहे की ज्याची ओली चटणी जितकी खमंग लागते तितकीच याची सुकी चटणीही चवीला अगदी रुचकर लागते। चटणी विशेषमध्ये आज आपण बनवूया सर्वात अधिक लोकप्रिय आणि अगदी आवडीने खाल्ली जाणारी अशी सुक्या खोबऱ्याची चटणी। सुक्या खोबऱ्याची चटणी बनवण्यासाठी आपल्याला लागेल 1 वाटी सुक्या खोबऱ्याचे काप, 7 ते 8 सुक्या लाल मिरच्या, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, चिमूटभर हिंग आणि चवीपुरतं मीठ। सर्वप्रथम सुक्या खोबऱ्याचे काप भाजून घ्या। भाजताना तेल घालू नका व 2 मिनिटं हे खोबरं चांगलं परतून घ्या। यानंतर अशाच प्रकारे सुक्या लाल मिरच्याही तव्यात भाजून घ्या। आता सुक्या लाल मिरच्या, मीठ आणि हिंग एकत्र करून मिक्सरमध्ये वाटून घ्या। ही सुकी चटणी असल्यामुळे वाटताना आपण यात पाणी वापरणार नाही आहोत। मिरचीचं वाटण तयार झालं की मग यात सुक्या खोबऱ्याचे काप घाला आणि पुन्हा एकदा चटणी दळून घ्या। 2 मिनिटांनंतर वाटलेल्या या चटणीत लसणाच्या पाकळ्या घाला आणि पुन्हा एकदा चटणी दळा। लसूण सर्वात शेवटी घालण्याचं कारण हे आहे की याने चटणी ओलसर होत नाही, कोरडी राहते। तयार झाली सुक्या खोबऱ्याची चटणी। सुक्या खोबऱ्याची ही चटणी हवाबंद डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवली तर आठवडाभर छान टिकते। याशिवाय प्रवासात सुद्धा ही सुक्या खोबऱ्याची चटणी तुमच्या कामी येऊ शकते।